सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्या, अभिनेते सयाजी शिंदे। मुलांना पहिली ते चौथी मराठी भाषेत शिक्षण देण्याची केली मागणी। पहिलीपासून हिंदी भाषेचे ज्ञान घेणे सक्तीचे केले तर ते पूर्णपणे चुकीचे, असंवेदनशील आणि अशास्त्रीय आहे। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रभाषेचा दर्जा असलेल्या 18 भाषा आहेत। मग त्या सर्वच सक्तीच्या करायच्या का? त्यामुळे मुलांना त्यांच्या आईच्या भाषेत शिकू द्या। हिंदी सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली आहे। साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, हिंदी भाषा सक्तीचे करणे हे पूर्णपणे चुकीचे, असंवेदनशील, अशास्त्रीय आहे। आज मी जो काही आहे तो माझ्या मराठी भाषेमुळे आहे। माझ्या आईची, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची आणि राज्याची भाषा ही मराठी आहे। या परिस्थितीत हिंदीची सक्ती लहानपणी कशासाठी करतात? मराठी इतकं समृद्ध वाङ्मय कुठल्याच भाषेत नाही। ज्या मुलांना अजून मराठीचं व्याकरणच कळत नाही त्याचवेळी हिंदी भाषा सक्तीची केली जाणे चुकीचे आहे। त्यामुळे हिंदी भाषा सक्तीला विरोध केला गेला पाहिजे। एवढंच वाटत असेल तर मराठी भाषा हरियाणा, गुजरातला शिकवा। मुख्यमंत्री मराठी शिकले असतील तर त्यांनी हिंदी भाषेची सक्ती करू नये असेही शिंदे यांनी स्पष्ट केले। 11वीची गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर होणार। 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून सोमवार दिनांक 30 जून रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार पहिली प्रवेश यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पारकर यांनी पत्रकाद्वारे दिली। सातारा तालुका पोलिसांकडून पर्यटन स्थळी जाणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई। गेल्या 1 महिन्यांपासून सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कास, ठोसेघरसह इतर पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वाच ठेवून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे। एकाच महिन्यात वाहन चालकांवर 2 लाखांचा दंड करून 11 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। साताऱ्यात पर्यटन ठिकाणी दारू पिऊन जाणे, सोबत दारू घेऊन जाणे असे प्रकार सर्रास होत आहेत। यातून पर्यटन स्थळे बदनाम होऊ लागले आहेत। सातारा तालुका पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर तसेच वाहनांमध्ये दारू घेऊन जाणाऱ्या 4 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल केले आहेत। सातारा शहरातील दौलतनगर मध्ये कालव्यानजीक रस्ता खचला, वाहतूक धोकादायक। सातारा शहरातील दौलतनगर परिसरातील कनेर कालव्यालगतचा रस्ता खचल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे। या खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी दौलतनगर येथील नागरिकांच्याकडून होत आहे। दौलतनगर परिसरातील सातारा ते लोणंद रस्त्याकडून मयुरेश्वर कॉलनीकडे जाणारा कनेर कालव्यालगतचा रस्त्याचे काम काही महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते। सातारा लोणंद रस्ता कुपर कॉलनी ते मयुरेश्वर कॉलनी असा हा रस्ता कनेर कालव्याच्या बाजूस खचला आहे। या खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने पावसाने कालव्यालगतचा जवळपास 80 ते 100 फूट लांबीचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे। वायसी कॉलेज परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी। साताऱ्यातील वायसी कॉलेज समोर बस स्थानकडे जाणाऱ्या लेनवर मोठे खड्डे पडले असून खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे। अचानक ब्रेक मारल्यामुळे वाहनांच्या धडकाधडकी होत आहेत। यावरून चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत। त्यामुळे या परिसरातील खड्डे संबंधित विभागाने लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांच्याकडून होत आहे। डोळेगाव तालुका सातारा येथे युवकाची आत्महत्या। डोळेगाव तालुका सातारा येथील गावच्या हद्दीतून चाहूर नावाच्या शिवारातील आंब्याच्या झाडास एकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे। राहुल हनुमंत मोरे वय 25 राहणारा डोळेगाव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। लिंब तालुका सातारा येथील युवक बेपत्ता। लिंब तालुका सातारा येथून शुभम राजेंद्र शेळके वय 24 हा युवक मित्राच्या लग्नाला जातो असे सांगून घरातून गेला, मात्र तो परत आला नाही। ही घटना दिनांक 23 जून रोजी घडली आहे। या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे। पंडित पाटील पाचगणीचे नवे मुख्याधिकारी। पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांची नियुक्ती झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते। या नेमणुकीचे आदेश नगरविकास विभागाच्या अप्पर सचिवांनी नुकतेच काढले आहेत। दुचाकी अपघातात आसरे तालुका वाई येथील एकाचा मृत्यू। वाई तालुक्यातील मेनवली ते भोगाव रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातात आसरे तालुका वाई येथील जगन्नाथ सकाराम सनस यांचा मृत्यू झाला आहे। तापोळा रस्त्यावर पुन्हा दरडींचा धोका। चिखलीशेड ते झोळकिंड परिसर धोकादायक। महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे। काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर ते तापोळा मुख्य रस्त्यावर चिखलीशेड नजीक राळारोडा वाहून आल्याने नवीन बांधलेला रस्ता खचला होता। या रस्त्याची पहिल्याच पावसात दैना झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला। ही घटना झाल्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू करण्यात आले, मात्र मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा याच परिसरात पडझड झाली आहे। त्यामुळे डोंगर ठिसूळ झाल्याने तापोळा रस्त्यावरील चिखलीशेड ते झोळकिंड परिसरासाठी धोकादायक बनला आहे। ललित टेलर्स।
लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.